इचलकरंजीमध्ये आज सायंकाळी 7च्या सुमारास गोळीबाराची एक धक्कादायक घटना घडली। शहराच्या वर्दळीच्या महासत्ता चौक परिसरात पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असून यामध्ये ओंकार कांबळे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे। विशेष म्हणजे हा तरुण पोलिसांच्या ताब्यात असताना त्याच्यावर हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ओंकार कांबळे आणि अनुराग सूर्यवंशी यांच्यात जुन्या कारणावरून वाद होता। आज सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ओंकार कांबळे हा पोलिसांच्या ताब्यात असताना अनुरागने संधी साधून त्याच्यावर गोळीबार केला। महासत्ता चौक परिसरात अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच पळापळ आणि घबराट पसरली। जखमीची प्रकृती आणि उपचार। गोळीबारात ओंकार कांबळे याच्या शरीराला गोळी लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला। त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूर इथं हलवण्यात आला आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली। गोळीबार करून पसार झालेल्या अनुराग सूर्यवंशी याच्या शोधासाठी पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवली आहेत।